महाराजांचं पहिलं चरित्र ज्याला आपण म्हणू ते जे सापडतं ते पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेली अशी ती बायोग्राफी सापडते. पोर्तुगीज माणूस आहे, त्याचं नाव आहे कॉस्मिद गार्ड. हा गोव्याला राहिला होता आणि हा कॉस्मिद गार्ड तिथं राहत असताना त्याला शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकायला मिळाली आणि त्या कीर्तीने तो प्रभावित झाला. आणि प्रभावित झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण चरित्र लिहिण्याचाच घाट घातला. मग तो इथल्या भागामध्ये फिरला, अगदी सोलापूर आणि कोकणामध्ये सगळीकडे तो येऊन गेला आणि इथल्या लोकांशी त्यांनी सगळी माहिती गोळा केली आणि शिवाजी महाराजांच्या जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत असं ते संपूर्ण शिवचरित्र लिहिण्याचा प्रयत्न या कॉस्मिद गार्डने पहिल्यांदा केलाय. त्याचं हे चरित्र 1695 सालीच लिहून पूर्ण झालं. खरं तर पुढे त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं जे हस्तलिखित आहे ते मात्र मग पुढे पोर्तुगालला, लिस्बनला वगैरे ते तिकडं ते ज्या माणसाला सापडलं त्याने ते कुतूहलाने बघायचा प्रयत्न केला तर त्याला असं समजलं की कुठली तरी हिंदुस्थानातली अति महत्वाच्या व्यक्तीचं हे चरित्र आहे. त्याच्यामुळे त्यांनी मग भारतामध्ये एक कॉन्टॅक्ट केला आणि भारतामध्ये गोव्याचा जो अधिकारी होता त्याला ते पत्र लिहिलं की तुमच्या बाजूला शिवाजी नावाचा कुठला व्यक्ती आहे का खरंच, तर आणि त्याच्याबद्दल आम्हाला असं एक चरित्र सापडलं, आम्ही ते प्रकाशित करण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे. तर मग त्याचं उत्तर आलं की हो, शिवाजी महाराजांचा सारखा एक महान व्यक्ती इथं होऊन गेलाय आणि त्यांची पूर्ण अशी राजकीय कारकीर्द इथं राहिलेली आहे. परंतु त्यामध्ये थोडीशी अडचण आली त्या प्रकाशकाला बरं का, की शिवाजी महाराज हे धर्माने हिंदू आहेत आणि कॅथलिक नसलेल्या माणसाचे चरित्र आपण कसं लिहायचं याविषयी तिकडं सेन्सॉर बोर्ड होता. आणि मग खूप सारे स्ट्रगल झाल्यानंतर मग हे चरित्र प्रकाशित झालं 1730 साली.